ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 162वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या 161व्या प्रवचन पुष्पात कर्म कशा प्रकारे सफल संपूर्ण होते याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 162व्या प्रवचन पुष्पात कोणत्या मनुष्याला कोणते कर्म केल्याने पाप लागत नाही याचे अध्ययन रूपी श्रवण आपण आजच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्धभूमीवर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अतिपवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला आतापर्यंत विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आलेले आहेत। शिष्य अर्जुन देखील आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत प्रसन्न व उत्तुंग आत्मविश्वासाने संपूर्णपणे भरलेला आहे असे स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता शांतता मेरू पर्वता एवढा झालेला आत्मविश्वास पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे
सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण, आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महातेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्रीकृष्ण, कर्मशास्त्राचे सर्वोच्च अधिकारी असणारे गुरु श्रीकृष्ण अति आनंदी होतात, अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला कर्म कशा प्रकारे सफल संपूर्ण होते, त्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी, वस्तू, घटक आहे हे मी तुला व्यवस्थितपणे समजावून सांगितले. आता मी तुला कोणते कर्म केल्याने कोणत्या मनुष्याला पाप लागतच नाही याचे श्रवण घडवतो, ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. अर्जुना, ज्या मनुष्याचे मन अपवित्र आहे, अशुद्ध आहे, तो मनुष्य त्याच्या शरीरात असणाऱ्या आत्म्यालाच कर्ता मानतो, कारण त्याचे मन कलुषित आहे, अशुद्ध आहे. त्याचे मन परिपूर्ण परिपक्व झालेले नाही, त्याची समज विकृत आहे, त्याचा जीवनाचा दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन योग्य झालेला नाही. असा मनुष्य आत्म्यालाच कर्ता मानतो. पण मी तुला आता समजून सांगितलेले होते की आत्मा हा कर्ता नसतो. शरीर म्हणजेच प्रकृती त्रिगुणांच्या आधारे प्रत्येक कर्म करून घेत असते, पण आत्मा हा सदैव कर्मापासून आणि कर्मफळापासून सदैव अलिप्त असतो, मुक्त असतो. अर्जुना, एखाद्या पूर्ण झालेल्या कर्माला कसे पाहावे हे आता समजून घे. प्रत्येक मनुष्याला हा गैरसमज असतो की तोच प्रत्येक कर्माचा कर्ता आहे, कर्ता म्हणून तोच भूमिका बजावत आहे. अशा प्रकारचे गैरसमज मनुष्य करून घेत असतो. त्याला याचा भ्रम झालेला असतो की तोच कृतीचा, कर्माचा, कार्याचा कर्ता आहे. पण त्या मनुष्याची प्रकृती, त्याचे शरीर, त्या शरीराचे 5 घटक, त्रिगुण, मन, वाणी ह्याद्वारे प्रत्येक कर्म होत असते. पण त्याच्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा असतो तो मात्र अलिप्त असतो, त्याचा कुठल्याही कर्माशी काहीही संबंध नसतो. हे जरा एका उदाहरणाद्वारे समजून घे. जेव्हा सूर्य उगवत असतो तेव्हा आकाशामध्ये विविध प्रकारच्या हालचाली होत असतात. आकाशातील ढग इकडे तिकडे जाताना, खालेवरे होताना दिसत असतात. अशा प्रकारच्या विविध हालचाली आकाशात होतात. पण त्या सूर्याचा आकाशात होणाऱ्या हालचालीशी काहीही संबंध नसतो. आकाशात होणाऱ्या हालचाली म्हणजेच कृती याच्याशी सूर्याचा संबंध नसतो. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये असणारा आत्मा, त्याचा संबंध या शरीराद्वारे होणाऱ्या कर्माशी नसतो. कारण शरीराद्वारे होणारे कर्म हे शरीरातील असणारे 5 घटक मी जे तुला थोड्या वेळापूर्वी समजावून सांगितलेले आहेत, प्रकृतीचे त्रिगुण ह्याच्याद्वारे होत असतो. अजून एका उदाहरणाद्वारे आत्मा कर्माशी जबाबदार कसा नसतो हे समजावून घे. जमिनीवर जर एखादे काचेचा तुकडा पडलेला असेल आणि सूर्याचे प्रतिबिंब त्या काचेद्वारे जवळ उभा असलेल्या मनुष्याच्या डोळ्यात जात असेल आणि त्या मनुष्याच्या डोळ्याला
दुखापत होत असेल किंवा त्रास होत असेल, तर ज्याप्रमाणे तो सूर्य त्या मनुष्याच्या डोळ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल जबाबदार नाही, सूर्य आहे तसा असतो, पण त्या ठिकाणी निमित्त म्हणून तो काचेचा तुकडा पडलेला आहे, निमित्त म्हणून तो मनुष्य त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यामुळे त्या मनुष्याच्या डोळ्याला त्रास होत आहे. त्या मनुष्याच्या डोळ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सूर्य तसा जबाबदार नाही, त्याचप्रमाणे आत्मा हा कोणत्याही कर्माबद्दल जबाबदार नसतो. आत्मा ना कर्माबद्दल जबाबदार असतो, ना त्यातून निर्माण होणाऱ्या कर्मफळाबद्दल जबाबदार असतो. आत्मा हा फक्त आणि फक्त शरीरातील ऊर्जेचा स्रोत आहे. मनुष्याच्या शरीरातील ऊर्जा, जाणीव, शुद्ध अस्तित्व, शुद्ध चैतन्य म्हणजे आत्मा आहे. ते शुद्ध चैतन्य, ते शुद्ध अस्तित्व, ते शुद्ध जाणीव, जीवात्मा म्हणजेच आत्मा, परमात्म्याचा अंश कोणत्याही कर्माशी आणि कर्मफळाशी संबंधित नसतो, जबाबदार नसतो. कर्माचे संपूर्ण श्रेय हे या शरीरामधील असलेल्या प्रकृतीला जाते, त्रिगुणांना जाते. त्याची जबाबदारी, त्याचा संबंध आत्म्याशी कदापि नसतो. अर्जुना, प्रकृती हीच सर्व कर्मांचे कारण आहे. पण जो मनुष्य अहंकाराने प्रेरित झालेला आहे, जो मनुष्य अज्ञानाच्या अंधकारात भरकटत जात असतो, जो मनुष्य स्वतःची एक खोटी ओळख निर्माण करतो, तो मनुष्य स्वतःमध्ये असणाऱ्या आत्म्यालाच कर्ता मानतो किंवा स्वतःला कर्ता मानतो. पण खरी कर्ता ही प्रकृती आणि त्रिगुण असते. त्या मनुष्याच्या बुद्धीला भ्रम झालेला असतो, म्हणून तो स्वतःला कर्ता मानतो. प्रकृतीला विसरून जातो, आत्म्याला विसरून जातो, शरीरातील असणाऱ्या 5 घटकांना विसरून जातो, त्रिगुणांना विसरून जातो आणि स्वतःलाच कर्ता समजतो. म्हणून कर्म आणि कर्मफळाबद्दल तो आसक्ती निर्माण करतो. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्याचे असणारे अहंकारामुळे निर्माण झालेले अज्ञान. पण या उलट जो मनुष्य आत्म्याबद्दल, शुद्ध जाणीवेबद्दल, शुद्ध अस्तित्वाबद्दल, शुद्ध चैतन्याबद्दल ज्ञान बाळगतो, त्या मनुष्याची बुद्धी संभ्रमित नसते. असा मनुष्य अकर्तृत्व भावात त्याचे जीवन जगतो. कर्माच्या कर्तृत्वाबद्दल आसक्ती अशा प्रकारच्या मनुष्याला नसते आणि म्हणून असा मनुष्य अनासक्तपणे, मुक्तपणे जीवन जगतो. हा अनासक्त मुक्त मनुष्य, ज्ञानी मनुष्य, बुद्धिमानी मनुष्य या सृष्टीतील असलेल्या कोणत्याही भौतिक वस्तूशी किंवा या शरीराद्वारे निर्माण होणाऱ्या कर्माशी कधीही प्रभावित होत नाही. असा मनुष्य त्याचे प्रत्येक कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म, अपरिहार्य कर्म ही भगवंताची सेवा समजून करतो. म्हणून तो मनुष्य ना कर्माबद्दल ना कर्मफळाबद्दल आसक्त असतो. तो मनुष्य अनासक्तपणे, मुक्तपणे जीवन जगतो. असा मनुष्य जो अनिवार्य कर्म, नियत कर्म, अपरिहार्य कर्म, कर्तव्य कर्म चोखपणे करत असतो, त्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही.
जर तो मनुष्य सैनिक असेल आणि देशाच्या संरक्षणासाठी त्याने शत्रूला ठार केले असेल तरीही त्याला त्याचे पाप लागत नाही अर्जुना. कारण त्याने शत्रूला ठार करण्याचे कर्म, कर्तव्य कर्म, नियत कर्म, अपरिहार्य कर्म, अनिवार्य कर्म केलेले आहे आणि त्यातून त्याचा कुठलाही व्यक्तिगत फायदा नव्हता. व्यक्तिगत सूड उगवण्यासाठी त्या सैनिकाने त्या शत्रूला मारले नव्हते, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. अर्जुना, साध्या शब्दात सांगायचे झाले तर जो मनुष्य त्याला मिळालेले कर्तव्य कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म किंवा अपरिहार्य कर्म करत असतो, त्यातून त्याचा कुठलाही वैयक्तिक सूड उगवण्याचा किंवा फायदा नसतो, त्या मनुष्याला कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. कारण त्या मनुष्याचे कर्म हे सद्बुद्धीच्या आधारे, सद्विचाराच्या आधारे होत असते. तो मनुष्य ज्ञानी असतो, बुद्धिजीवी असतो. तो कर्माच्या अहंकारापासून मुक्त असतोच, पण कर्मफळाच्या इच्छेपासून आणि कर्मफळापासून देखील मुक्त असतो. कारण त्याची बुद्धी कलंकित नसते, त्याची बुद्धी निष्कलंकित असते. त्याला याची जाणीव संपूर्णपणे असते की या कर्माचा कर्ता मी नाही, ना माझ्या शरीरात असणारा आत्मा या कर्माचा कर्ता आहे. आत्मा हा संपूर्णपणे मुक्त आहे याची जाणीव, याची शुद्ध, याचे भान, याचे ज्ञान त्या मुक्त मनुष्याला असते. हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. सूर्याचे प्रतिबिंब जेव्हा खिडकीच्या काचेवर पडते आणि तिथे उभा असलेल्या मनुष्याच्या डोळ्यात जेव्हा त्या सूर्याचे प्रतिबिंब काचेवर पडल्यामुळे जात असते, त्याच्या डोळ्यांवर तेज पडते, त्याच्या डोळ्याला त्रास होतो, तेव्हा तो ज्ञानी मनुष्य तिथून बाजूला होतो किंवा खिडकीवर पडदा साडतो. ज्याप्रमाणे तो ज्ञानी मनुष्य एकतर बाजूला होतो किंवा खिडकीवर पडदा सारतो, त्याचप्रमाणे तो ज्ञानी मनुष्य जेव्हा कर्म करत असतो, अपरिहार्य अनिवार्य कर्म करत असतो, तेव्हा आत्म्याला हा तटस्थपणे पाहू शकतो. त्याची शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व, शुद्ध चैतन्य याचे ज्ञान त्याला असते अर्जुना. कारण त्याची बुद्धी निष्कलंकित आहे, अहंकार मुक्त आहे. तो फक्त त्याचे कर्तव्य कर्म करत आहे आणि कर्तव्य कर्म करणाऱ्या, नियत कर्म करणाऱ्या, अनिवार्य कर्म करणाऱ्या कोणत्याही मनुष्याला पाप कधीच लागत नाही. पाप आणि पुण्यापासून मुक्त असणारे कर्म त्याच्या हातून घडत असते, कारण तो मुक्त असतो, अनासक्त असतो. आपण हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. एखाद्या ठिकाणी एखादा मनुष्य जर गुन्हा करत असेल तर त्या गुन्हेगाराला सैनिक पकडून आणतो, त्याला न्यायाधीशासमोर उभा करतो. सरकारी वकील तो गुन्हेगार कसा आहे हे न्यायाधीशाला पटवून देतो. न्यायाधीश त्याला जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देतात. शिक्षा दिल्यानंतर त्या गुन्हेगाराला जल्लाद
शिक्षेच्या ठिकाणी घेऊन जातो. ज्या ठिकाणी फाशी द्यायची आहे, मृत्यूदंड द्यायचा आहे, त्या ठिकाणी त्या गुन्हेगाराला घेऊन जातो आणि जल्लाद त्याला मृत्यूदंडाची शिक्षा जी दिलेली आहे त्यामुळे त्याला तो फाशी देतो. असे या गुन्हेगाराला मृत्यूदंडापर्यंत पोहोचवणारे 4 लोक आहेत: सैनिक, वकील, न्यायाधीश आणि जल्लाद. या 4ही व्यक्तींना त्या गुन्हेगार मनुष्याला शिक्षा दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पाप लागत नसते अर्जुना. कारण सैनिकाचे, न्यायाधीशाचे, वकिलाचे आणि जल्लादाचे कर्तव्य कर्म ते करत होते. ते त्यांचे नियत कर्म करत होते, अनिवार्य कर्म करत होते. आणि जो मनुष्य नियत कर्म, कर्तव्य कर्म, अनिवार्य कर्म, अपरिहार्य कर्म करत असतो त्याला पाप लागत नसते. कारण तो मनुष्य त्याच्या हातून घडणाऱ्या अकर्तृत्व भावाने घडलेले कर्म आणि कर्मफळ, मग ते पाप असो किंवा पुण्य असो, यासाठी ते जबाबदार नसतात. त्यांचा संबंध नसतो. ते फक्त आणि फक्त त्याचे कर्तव्य कर्म, नियत कर्म करत आहेत. कारण ते कोणतेही वैयक्तिक सुडाच्या भावनेतून ते कर्म करत नाहीत. वैयक्तिक फायद्यासाठी ते कर्म करत नाहीत किंवा अहंकारातून, आसक्तीतून ते कर्म करत नाहीत. तर ते कर्म ते फक्त कर्तव्य म्हणून, नियत कर्म म्हणून करत आहेत. एखादा मनुष्य त्याचे नियत कर्म कर्तव्य भावाने करत असेल, त्याचे कर्तव्य समजून करत असेल, आसक्ती शिवाय करत असेल, अहंकाराशिवाय करत असेल, कोणत्याही वैयक्तिक सुडाची भावना मनात न ठेवता करत असेल, फक्त आणि फक्त स्वार्थासाठी करत नसेल, निस्वार्थपणे करत असेल, परमात्म्याला ते कर्म अर्पण म्हणून करत असेल, समर्पित भावाने करत असेल, तर तो ज्ञानी मनुष्य, बुद्धिमानी मनुष्य, निष्कलंकित बुद्धी असलेला मनुष्य कर्मफळापासून मुक्त राहू शकतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही किंवा पुण्यही लागत नाही. कारण तो मनुष्य अकर्तृत्व भावाने त्याचे कर्म करत आहे. कर्मापासून आणि कर्मफळापासून तो अलिप्त राहत आहे. कारण त्याला याची संपूर्ण जाणीव आहे. तो शुद्ध चैतन्याच्या स्तरावर त्याचे जीवन जगत आहे. शुद्ध अस्तित्वाच्या, शुद्ध जाणीवेच्या स्तरावर तो जीवन जगत आहे. आणि त्याला याचे ज्ञान आहे की आत्मा कर्मापासून, कर्मफळापासून संपूर्णपणे अलिप्त असतो. आणि तो म्हणजे आत्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे. तो म्हणजे जाणीव आहे, चैतन्य आहे, शुद्ध अस्तित्व आहे. कर्म हे प्रकृतीच्या द्वारे, त्रिगुणांच्या आधारे होत असते. ह्या शरीराकडून होत असते. आणि शरीर हे आत्म्यापासून अलिप्त आहे. आत्मा हा शरीरापासून तटस्थ आहे, वेगळा आहे. याची संपूर्ण जाणीव, ज्ञान, भान शुद्ध त्या ज्ञानी बुद्धिमानी मनुष्याला असते. म्हणून त्याला पाप लागत नाही. ज्या मनुष्याला याचे ज्ञान झालेले असते, याची जाणीव असते की आत्मा हा शरीराचे नियंत्रण करणाऱ्या कोणत्याही कार्यापासून, कोणत्याही कर्मापासून मुक्त आहे, तो मनुष्य खरा मुक्त आहे अर्जुना. कारण तो मनुष्य त्याचे कर्म निस्वार्थ वृत्तीने, आसक्तीशिवाय, अहंकाराशिवाय, कोणत्याही दोषाशिवाय
काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार, तिरस्काराशिवाय त्याचे कर्म अलिप्तपणे निस्वार्थपणे करत आहे, तो मनुष्य त्याचे कर्म, कर्तव्य कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म, अपरिहार्य कर्म करत आहे, म्हणून त्याला कोणतेही पाप लागत नाही. योग्य बुद्धीने, निष्कलंकित बुद्धीने, निस्वार्थ वृत्तीने जो मनुष्य कर्म करतो, प्रकृतीच्या द्वारे, त्रिगुणांच्या आधारे, आत्मा वेगळा आहे समजून याचे ज्ञान ठेवून कर्म करतो, त्या मनुष्याला मुक्ती सहज मिळते आणि असा मनुष्य कोणत्याही पापापासूनही मुक्त असतो. अर्जुना, तू कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जे कर्म करण्यासाठी उभा आहेस ते देखील तुझे कर्तव्य कर्म आहे, नियत कर्म आहे, अनिवार्य कर्म आहे, अपरिहार्य कर्म आहे. तू धर्माच्या रक्षणासाठी, सदाचाराच्या रक्षणासाठी, तुझ्या सात्विकतेच्या आधारे, तुझ्याकडे असलेल्या दैवी सद्गुणांच्या आधारे तू तुझे कर्म निष्कलंकित बुद्धीने करणार आहेस. अर्जुना, युद्ध कर्म करणे हेच तुझे नियत कर्म आहे, हेच तुझे स्वकर्म, अनिवार्य कर्म आहे. हे कर्म तुझ्या प्रकृतीच्या द्वारे, त्रिगुणांच्या आधारे होणार आहे. त्यामुळे या कर्माचे कर्तृत्व तुझ्याकडे न ठेवता अकर्तृम भावाने तुझे कर्म कर. कर्म करताना कर्मफळाची इच्छा मनात आणू नकोस. आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच हे युद्ध कर्म पूर्ण झाल्यानंतर तुझा विजय निश्चित आहे. त्या कर्मफळाबद्दलही आसक्त राहू नकोस. त्या ज्ञानी निष्कलंकित मनुष्याप्रमाणे तू देखील सहज मुक्तीच्या मार्गावर जाणार आहेस. अर्जुना, त्यामुळे उठ, उभा राहा, आत्मविश्वासाने नेहमीप्रमाणे तुझे शस्त्र हातात घे आणि तुझे कर्तव्य कर्म, नियत कर्म, अनिवार्य कर्म म्हणजेच युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. अर्जुना, अशा प्रकारचे प्रोत्साहन गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला देत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच विवेक विचार देत आहेत, समोर ठेवत आहेत की प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनात मिळालेले कर्तव्य कर्म, नियत कर्म, स्वकर्म, अनिवार्य कर्म, अपरिहार्य कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे, अकर्तृम भावाने करावे, निस्वार्थपणे करावे, अहंकार मुक्त होऊन करावे आणि त्यातून निर्माण होणारे कर्मफळ याबद्दल आसक्ती ठेवू नये. कारण जेव्हा मनुष्य कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो त्याचे कर्मफळ ही सर्वोत्तमच उत्पन्न होणार असते. त्यामुळे त्याची काळजी न करता, आसक्ती न ठेवता सद्बुद्धीच्या आधारे, सद्गुणांच्या आधारे, सदाचाराच्या आधारे प्रत्येक कर्तव्य कर्म करावे. हाच संदेश, हाच विवेक विचार आजच्या अर्जुनासाठी, आजच्या सामान्य माणसासाठी गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 163व्या प्रवचन पुष्पात आपण सात्विक ज्ञान म्हणजे काय, सात्विक ज्ञानाच्या आधारे केलेल्या कर्माचे कर्मफळ मनुष्याला कशा प्रकारे सर्वोत्तमच मिळते, पण त्या कर्मफळापासून मनुष्याने कसे अलिप्त राहावे याचे श्रवण उद्याच्या 163व्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत.
आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.